पाणी मी आधीच थोडंसं जास्तच घेतलेलं आहे मुद्दाम, कारण मखाणे ते सोक करून घेणार म्हणून. जर कमी पडत असेल तर तुम्ही ते गरम पाणी, किती घट्ट आवाज येतोच, म्हणजे दसरा दिवाळीच सेलिब्रेट होते आपल्याकडे. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की 2024चा जो वर्ल्ड कप आहे तो भारताने जिंकलेला आहे आणि सर्वांसाठी एवढी आनंदाची गोष्ट आहे की म्हणलं चला आज काहीतरी स्पेशल बनवूया त्यानिमित्ताने. तर आज मी बनवणार आहे तांदळाची खीर बनवणार आहे, काहीतरी गोडधोड असावं म्हणून. आणि एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे मखाना काजू करी. तर ही रेसिपी जी आहे मी ती सेकंड टाइम बनवते. पहिल्यांदा एकदा मी बनवलेली, अतिशय छान झालेली. स्वप्नील आहे त्यांना खूप जास्त आवडलेली आणि मला सुद्धा खूप आवडलेली, कारण मी ही पहिल्यांदाच ट्राय करत होते. आणि मी ही रेसिपी आहे ती प्रेस्टीज किचन म्हणून आहे, त्यांच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली होती आणि मला ती बघता क्षणीच आवडलेली, म्हणून मग मी ती घरी ट्राय केली पहिल्यांदा आणि तर ती खूप आवडलेली. तर स्वप्नील बरेच दिवस म्हणत होते की ती पुन्हा एकदा बनव, मखाना काजू करी बनव. तर मला ते काही होत नव्हतं शक्य. तर म्हणलं चला, खूप 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 छान निमित्त आहे. आता आपला भारत आहे तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे, आनंदाचा क्षण आहे. तर म्हणलं ती ही रेसिपी पुन्हा एकदा बनवावी. सर्वात आधी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, तर त्या आपल्या टीम इंडियाचं खूप 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 अभिनंदन. कारण खूप जास्त, ज्या दिवशी मॅच होती, मला 2 दिवस झालेत, तर मॅच जेव्हा संपली आणि जिंकले तेव्हा मी तर काही बघत नव्हते, कारण मी शरीरसोबत थोडीशी बिझी होते संध्याकाळी. तर स्वप्नील बघत होते मॅच आणि त्यांनी जसं जिंकली मॅच तशी बाहेर लगेच फटाक्यांचा आवाज सुरू झालेला होता. त्यावरून मी समजून गेले की आपण जिंकलोय म्हणून. कारण हे नेहमीच आहे, ज्या दिवशी मॅच म्हणजे भारत कुठलीही मॅच असेल आणि ज्या दिवशी भारत मॅच जिंकतो तर त्यावेळेला फटाक्यांचा आवाज येतोच, म्हणजे दसरा दिवाळीच सेलिब्रेट होते आपल्याकडे. तर तसं मला आवाज ऐकायला आला फटाक्यांचा, त्यावरून मी समजून गेले की आपण जिंकलेलो आहोत. आणि लगेचच तोपर्यंत स्वप्नील होते, ते पण मॅच बघत होते, ते लगेच सांगायला आले मला की आपण जिंकलो. तर खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि ते टीम इंडियाचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तर इथे सगळ्यात आधी मी काजू मखाना करीमध्ये जी मला करी बनवायची आहे त्यासाठी मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा असा लहान कट करून गरम पाण्यामध्ये घातलेला आहे आणि सोबतच काजूचे लहान लहान तुकडे पण घालतीये. आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि 2 लाल मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत, कारण त्या लाल मिरच्यांनी कलर खूप छान येतो त्या करीला. तर ते हे जे आपण सर्व ऍड केलेलं आहे पाण्यामध्ये, ते पाण्यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं उकळून घ्यायचं आहे. आता हे होईपर्यंत मी साईडला माझं दुसरं कामाची तयारी करते, जी की तांदळाची खीर बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा दूध गरम करायचं आहे मला. तर मी इथे दोघांसाठीच बनवते, त्यामुळे फारसं बनवणार नाहीये. तर अर्धा लिटर वगैरे दूध चालून जाईल किंवा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. आणि सोबतच मला करीसाठी जे काही मसाले वगैरे लागणार आहेत तर ते मी आत्ताच काढून ठेवते, म्हणजे मला ते पुढे ॲड करताना सोयीचं जाईल. आणि सोबतच इथे मी बासमती तांदूळ तुम्ही घेतला तरी चालेल किंवा कोणताही तांदूळ अगदी इंद्रायणी घेतला तरी चालेल. तर ते साधारण 2 ते 3 चमचे तुम्ही भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये. तर इथे दूध आहे ते आता व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि तांदूळही मी साधारण 15 ते 20 मिनिटं भिजत घातलेला होता. तर इथे दूध चांगलं उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जसे चवीनुसार तुम्हाला अधिक गोड किंवा कमी गोड हवी असेल खीर, तर त्या पद्धतीने तुम्ही साखर ॲड करू शकता. आणि सोबतच इथे मी केशरचे थोड्याशा काड्या पण घातलेल्या आहेत, कारण त्याने कलर छान येतो. तर इथे आपलं जे करीसाठीचं जे मिश्रण, म्हणजे आपण जे शिजवायला ठेवलेलं होतं, तर ते तयार झालेलं आहे. तर हे सुरुवातीला आधी थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग त्याची आपण पेस्ट बनवायची आहे. तर इथे साखर जी आहे ती सुद्धा आता विरघळलेली आहे. खिरीमधली म्हणजे दुधामधली साखर जी आहे ती विरघळलेली आहे पूर्णपणे.
आता त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिजवून ठेवलेले असतात ते थोडे हातानेच थोडंसं त्याला चुरडून घ्यायचे, म्हणजे थोडंसं ते बारीक होतील, जेणेकरून त्याने खीर अशी अतिशय छान अशी घट्ट होते. आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे तर ते थंड झाल्यानंतर कांदा, काजू ते सर्व काढून घ्यायचं आहे. सोबतच त्याच्यात लवंग, दालचिनी आणि वेलची असं घालायचं आहे आणि त्याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. तर पेस्ट घालताना तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करा, जेणेकरून अशी सॉफ्ट अशी पेस्ट तयार होईल. आणि तुम्हाला इथे दिसत असेल पेस्टचा कलर जो आहे तो अतिशय छान आलेला आहे कारण आपण लाल मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. तर इथे बघा तुम्ही खूप छान कलर आलाय. इथे मला आता काजू करीसाठी काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तूप गरम केलेलं आहे आणि त्या तुपामध्ये पूर्ण जे काजू असतात तर ते थोडेसे मी हलके फ्राय करणार आहे, जसा काजूचा कलर हलका चेंज होईल इथंपर्यंत. आणि सोबतच मी माझे ड्रायफ्रूट सुद्धा फ्राय करून घेते, जे मला खिरीमध्ये वापरायचे आहेत. तर मी इथे थोडेसे काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तर मी काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत, त्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. तर ते फ्राय केले आणि त्याच्यानंतर सोबतच शेवटी मनुके घालून थोडंसं त्याला हलकं तुपामध्ये फ्राय करून घेतलं. आता याच तुपामध्ये मी थोडेसे मखाने सुद्धा फ्राय करून घेणार आहे. तर थोडेसे मखाने असाच कलर थोडा चेंज होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला बनवायची आहे काजू करी. तर त्यासाठी जे तूप शिल्लक होतं ते तसंच ठेवलं, थोडंसं मी तूप अजून ॲड केलं त्याच्यामध्ये आणि तेलही थोडंसं ॲड केलं. आणि ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे. थोडासा जिरा, त्यानंतरच इथे मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि ते मी खिसून घेतले, तुम्ही बारीक कट करून घेतलं तरी चालेल. तर त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि हलकंसं परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे. तर तो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. इथे आता कांद्याचा हलका कलर चेंज झाल्यानंतर मी काही सुके मसाले मिक्स केले त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, थोडीशी हळद आणि धनेपूड मिक्स केलेली आहे. ती आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर मसाले आपले ॲड करून झाल्यानंतर कांद्याला थोडंसं तेल सुटू लागेल. ते झाल्यानंतर आपल्याला इथे 2 लहान आकाराचे टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. आणि सोबतच मी इथे घालत आहे थोडंसं मीठ. तर याच्यामुळे काय होईल, टोमॅटो आहेत ते लवकर सॉफ्ट होऊन जातील. तर आपल्याला हे परतत राहायचं आहे. तर इथे मी लवकर थोडेसे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी त्याला अधूनमधून पॅन कवरही केलेला होता. तर तुम्हाला दिसत असेल इथे तेल सुटू लागलेलं आहे. तर आता हे टोमॅटोला तेल व्यवस्थित सुटल्यानंतर आपण जी प्युरी बनवलेली होती ती या टोमॅटोमध्ये मिक्स करायची आहे आणि त्याला परतत राहायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल की प्युरीचा जो कलर आहे लाल कलरचा अतिशय छान दिसतोय. राहिलेली जी प्युरी आहे, जी मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली होती, तीही मी थोडंसं पाणी मिक्स करून तीही या पॅनमध्ये ॲड केलेली आहे. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं आहे. आता आपली प्युरी शिजते तोपर्यंत आपण बघूया की आपली खीर आहे ती कुठपर्यंत आली आहे. तर इथे खीर अजूनही, म्हणजे जे तांदूळ आहेत ते अजून शिजत आहेत. तर हे तुम्हाला दिसत असेल. आता हळूहळू ते सॉफ्ट व्हायला लागलेत आणि खीरही हळूहळू घट्ट व्हायला लागले. खीर आपली आता घट्ट झाले व्यवस्थित. थंड होईल तशी अजून घट्ट होते. त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे. तर त्याच्या आधी हे मी ड्रायफ्रूट कट करून तुपामध्ये फ्राय करून घेतलेत, ते सगळे मिक्स करते. एकदम छान झाले खीर बघा. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिट मी
गॅस चालू ठेवला असेल त्यानंतर बंद करून झाकून ठेवली खीर. आणि आता आपण वळूया काजू करीकडे. तर इथे मी आता आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे. तर मी याच्यामध्ये पाणी ऍड करून काजू सुद्धा मिक्स करून घेते. आणि आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करून हलके काजू थोडेसे शिजायला हवेत, म्हणजे ते थोडेसे सॉफ्ट होतील. एक 3-4 मिनिट तरी ते शिजायला ठेवायचं आहे. तर मी आत्ताच पाणी थोडंसं जास्तीच घातलेलं आहे, जेणेकरून काजूही सॉफ्ट होतील. आणि सोबतच जेव्हा नंतर आपण मखाने ऍड करणार आहोत तर तेव्हा ही मखाने पाणी जे आहेत ते सोक करून घेतात आणि त्याच्यामुळे मग भाजी खूप जास्त घट्ट होऊन जाईल, ड्राय होऊन जाईल, यासाठी मी पाणी आधीच थोडंसं जास्तीचं घातलेलं आहे. आता दुपारचे आणि अजून मी शूट करते. शूट म्हणजे आता जेवण बनवूनच जेवायचंय, खूप जास्त उशीर झालाय आणि शरीर पण सतत मध्ये मध्ये येतं. आता आपली जी खीर आहे तांदळाची खीर ती पण तयार आहे. आणि इथे काजू मखाना करी ती पण आता शिजत आले. थोडेसे काजू सॉफ्ट झाले ना की इथे मी काही मखाण्यातले सुद्धा तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले, तर ते ऍड करायचे. ते आणि थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर हे ऍड केलं. आणि थोडीशी क्रीम म्हणजे आता माझ्याकडे मलाई आहे, साई आहे, तर ती मी ऍड करणार आहे. तर आता याच्यामध्येच मी मखाने, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि ते पण ऍड करते. आणि सोबतच मी इथे साई काढून ठेवते नेहमी, तर साई 2 चमचे मिक्स करते. तर आता हे सगळं ऍड करून झालेलं आहे. थोडंसं त्याला मिक्स करून घेते. पाणी मी आधीच थोडंसं जास्तच घेतलेलं आहे मुद्दाम, कारण मखाने ते सोक करून घेणार म्हणून. जर कमी पडत असेल तर तुम्ही ते गरम पाणी पुन्हा वापरू शकता. ते फ्लेवर्स बॅलन्स होण्याकरता थोडीशी साखर ही ऍड करावी. 2 मिनिटं थोडंसं शिजवते. तर इथे आपली मखाना काजू करी तयार आहे आणि दिसायलाच बघा किती छान आहे. असं बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटतंय. आणि इथे आपली खीरही तयार आहे. आता माझं सगळं जेवण तयार आहे, तर पटकन मी आता ताट वाढून घेते. आणि इथे तुम्हाला खिरीचा कलरही दिसत असेल, केशर घातल्यामुळे अतिशय सुंदर कलर आलाय. खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी अतिशय छान होते आणि एकदम हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी होते. आपल्याला विकत बाहेरून म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची गरजच नाहीये. जर एवढी छान घरातच बनत असेल ना, कमी साहित्यात आणि बऱ्याच गोष्टी घरातच अवेलेबल असतात, अशा गोष्टींमध्ये बनवून तयार होते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला तर इथे दिसेल शर्विलने एवढा पसारा केलाय ना, हे खूप जास्त. आता हे जे आहे ना, हे सततचं असतं घरामध्ये. म्हणजे मी कितीही जरी पसारा असा कितीही जर म्हणलं ना, पसारा पटकन ठेवायचा उचलून आणि काही सुद्धा पडू नाही द्यायचं, तसं नाही होत आहे. लहान बाळ असल्यामुळं सतत म्हणजे हा जो सोफा आहे ना, सोफ्यावरच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे कुशन्स हे जे आहेत ना, हे शर्विल टिकूच देत नाही सोफ्यावरती लगेच. म्हणजे त्याने खाली पसारा केला आणि मी पटकन उचलून जर ठेवलं वरती, तरी लगेच दुसऱ्या सेकंदाला जाऊन ते उचलतो आणि परत खाली घेऊन म्हणजे टाकून देतो. तर असं सतत या गोष्टी मला सतत दिवसभर कराव्या लागतात, त्याच्यामुळे मला वेळच भेटत नाहीये. तर आता हा मी ब्लॉग पोस्ट करते आणि ह्याच्या आधीचे 2-3 ब्लॉग माझे पेंडिंग आहेत, तर ते कदाचित या ब्लॉगच्या नंतरच येतील, कारण हा रिसेंटचा ब्लॉग आहे. तर हा मी तुमच्यासोबत आधी शेअर करते
आणि ते आधीचे ब्लॉग जे पेंडिंग आहेत, मला असं वाटतंय काहीतरी पेंडिंग म्हणजे काहीतरी राहिलेलं आहे असं मला वाटतंय. तर शूट करून ठेवलं आहे पण एडिटिंग वगैरे असं काहीच झालेलं नाही आहे माझ्याकडून. तर ते मी याच्यानंतर मी ते पोस्ट करेन. तर ते पण व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जी रेसिपी शेअर केले ते नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की कशी झालेली होती ते. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.